पुढचा पुरस्कार आहे युवा इनोव्हेटर पुरस्काराचा पुढचा मानकरी आहे निखिल. सन्मान करण्यात येत आहे. श्री भरत कामत आणि श्री गणेश चंदन शिवे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सन्मानाचा स्वीकार करते आहे. पुरस्काराचे परीक्षण केले होते श्री महेंद्र मुंजाळ आणि श्री यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर. ते व्यवस्थेवर प्रहार करणारे एक मूलगामी युवा भाष्यकार आहेत. लोकांच्या अंगावर चिंध्या असताना तुम्ही चंद्रावर जाण्याच्या समाजाला आणि या व्यवस्थेला विचारतात. त्यांच्या शब्दात भालचंद्र निर्माणे यशवंतराव चव्हाण सेंटरचा यशवंतराव चव्हाण युवा साहित्य पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. बदलतं जग आणि जोड देऊन बांधकामाची नवी व्याख्या रचणारी आर्किटेक्ट ऋतुजा मोरे, युनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंगहॅम मधून डिस्टिंक्शनसह पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून मॅजिक स्ट्रक्चर्सच्या माध्यमातून पारंपरिक विटा सिमेंटच्या पलीकडे जाऊन त्यांनी मॉड्युलर आणि पोर्टेबल घरांची संख्या तर ती हवी तिथे अधिक प्रगल्भ, अधिक धारदार झाला. बगरे सर, मला तर काळजी की वाटते की दीदींच्या आवाजामध्ये पण आता AI काय काय क्रांती करेल काय सांगता येत. त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये जुन्या गोष्टी, आपली संस्कृती जपून ठेवण्यासाठी तुम्ही जे काम करताय हे तुमची एक बाजू, आणि दुसरी हे अदर एंड ऑफ द पेंड्युलम, म्हणजे दुसरीकडे 3 तासामध्ये नॉर्मल गाडी इलेक्ट्रिक कशी होऊ शकते हे मी आणि बगरे सर एकामेकाला विचारत असतो की एवढं टेक्नॉलॉजिकल शिफ्ट जर 3 तासातच जळगावमध्ये होत असेल तर ह्याला क्रांती नाही म्हणायची तर कशाला क्रांती म्हणायची. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी प्रत्येकाबद्दल किती बोललं तरी कमीच आहे. काही पालक आले होते, मला पालकांचा खूप मनापासून कौतुक करायला वाटतं. त्याचं कारण असं की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे म्हणतात की एक महिला असते, तर प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे त्याच्या पालकांचं खूप मोठं योगदान आणि त्याग असतो, आणि त्या आई वडिलांचा आज इथे सत्कार करायची संधी मिळाली. आपलं यश याचा आनंदच असतो, पण आपल्या मुलांचं यश याच्यात जास्त आनंद असतो. त्या आईच्या चेहऱ्यावरचे मी एक्सप्रेशन, भाव बघते, तिला किती अभिमान वाटतोय की आपल्या लेकराच्या कौतुकासाठी आपण इथे आलो. त्यामुळे हा कार्यक्रम करण्याच्या मागे एवढाच आमचा विचार होता की चव्हाण साहेबांनी नेहमीच, महाराष्ट्राचे फक्त पहिले मुख्यमंत्री नव्हते, पण त्यांना विज्ञानावर प्रचंड प्रेम, म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा, म्हणजे आज देशामध्ये या श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये ही नवीन पिढी जी आहे ना, ही मला अनेक वेळा असं माझं ऑब्झर्वेशन आहे, कदाचित चुकीचंही असेल, आणि कदाचित म्हणून मला कधी कधी त्यांच्यात जाऊन रमायला आवडतं की कळलं तरी पाहिजे की पिढी काय विचार करते. कारण का माझ्याकडे काही मोबाईल नव्हता, बगरे सर तर काही वेगळ्या काळात शिकले, त्यांच्याकडे कदाचित एक शिक्षकाचाच शाळा असेल. आज ते या देशातल्या सगळ्यात उच्च संसदेमध्ये भाषण करायला उभे राहतात. तुम्ही विचार करा कुठून कुठे, ती केवढी मोठी झेप आहे ती कुणाच्या जीवावर केली, फक्त शिक्षणाच्या. तुमच्या आई वडिलांना तुम्हाला शिक्षण दिलं, बगरे सर तुमचं कर्तृत्व आहेच, पण ती समानता कुठे आली तर ती शिक्षणाने तुम्हाला दिली. आणि दिंडोरीच्या लोकसभा मतदारसंघात एक शिक्षक आज 800 खासदार आहेत, म्हणजे मोदीजी प्रधानमंत्री आहेत पण पहिले ते संसदपटू आहेत, तसेच बगरे सर. 800 आम्ही लोक जे निवडून जातो ते सगळे समान. तुमचं बँक बॅलन्स किती, जन्म कोणी दिला याला कोणी तिथे विचारत नाही, तिथे छापा तुमच्या मतदारसंघाचा असतो. ते बगरे सर नुसते नाही, ते दिंडोरी लोकसभा म्हणून आवाज म्हणून 20 लाख लोकांचा आवाज म्हणून बगरे सर तिथे उभे राहतात. त्यामुळे ही समता कशातून येते, ती शिक्षणातून. आणि शिक्षणाला महत्व हे पहिल्यांदा चव्हाण साहेबांनी दिलं. त्यांना स्वतःला त्याच्यातून प्रतिष्ठा मिळाली. म्हणजे त्यांच्या आईला माहिती नव्हतं की मुख्यमंत्री काय, आणि त्यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला. त्यांच्या आईला माहिती पण नाही की मुख्यमंत्री कोण झाला बाबा आपल्याला. आता ही एक पिढी होऊन गेली, त्याच्यानंतर माझी पिढी झाली, ज्याचा फक्त विश्वास हा तंत्रज्ञान आणि सायन्सवर. माझी प्रचंड श्रद्धा आहे, पण माझी श्रद्धा ही माझ्या उंबरठ्याच्या आत आहे.
आणि माझी अंधश्रद्धा नाही, माझी श्रद्धा आहे. माझी माझ्या पांडुरंगावर प्रचंड श्रद्धा आहे. पण मी पांडुरंगाला छोट्या छोट्या कामाला त्रास देत नाही. मला मी बगरे सरांना आणि राष्ट्रवादीचे 8ही खासदार निवडून येऊ दे पांडुरंगा, हे आपण करायचं असतं. त्याला पांडुरंगाला त्रास नाही द्यायचा. पांडुरंग हे माझं श्रद्धेचं स्थान आहे. ते मी आणि माझं पांडुरंग बघून घेऊ, ते आमच्या दोघांमध्ये, त्याच्या तिसरा कोणी नाही. पण ती श्रद्धा आहे, अंधश्रद्धा आणि श्रद्धेमध्ये. पण मला अशी भीती वाटते, जे मला तुम्ही युवा पिढी आहात म्हणून तुमच्या समोर म्हणते की मला एक माझा समज असेल, कदाचित गैरसमज असेल, पण ही तुमची जी नवीन पिढी आहे ना, ही अंधश्रद्धेकडे का वळते याचं उत्तर मला कळत नाही. कोण बिना चपला घालून चालत सुटले, हरकत नाही बिना चपला, पण मला असं वाटतं बापरे, मग माझ्या कोल्हापुरीचं काय होणार तुम्ही बिन चपलेने सगळीकडे जायला लागलं. तो माझा कारीगर आहे आणि कोल्हापूरची चप्पल आता पॅरिस मध्ये मिळते. केवढी मोठी घटना झाली ती. म्हणजे आज माझ्या काही भारतीय मैत्रिणी आहेत ज्या पॅरिसला जाऊन चप्पल विकत घेऊन आल्या कोल्हापुरी. वगैरे सर तुम्ही म्हणाल की अरे इथे 200 रुपयाला मी इथे $200 कशाला खर्च केले. त्या मुलीने मला सांगितलं मला जाऊन तिथे पॅरिस मध्ये घ्यायची होती की माझ्या कारीगराला 200 मिळत असतील, माझे खिशाचे पैसे गेले तरी चालतील, पण इंटरनॅशनली माझी चप्पल. आता ती करणं अयोग्य योग्य, कोल्हापूरचे लोक नाराज आहेत, परस्पर पेटंट बिटंट ते काय भांडण झालं तो एक वेगळा विषय. पण ह्या संस्कृतीच्या गोष्टी ह्या तिथपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने पोहोचल्या. आता मला सांगा की बिना चपलेने तुम्ही सगळीकडे फिरायला लागला तर माझ्या कोल्हापुरीचं काय होणार आणि माझ्या बाटाचं काय होणार. आणि खरंच त्याच्यातून तुम्हाला काय पावलं. आता अनेक बुवाबाजी, ही बुवाबाजी म्हणे, माझी श्रद्धा माझ्या पांडुरंगावर आहे, पण म्हणून बुवाबाजी जी होते, ज्याचं दुर्दैव आहे की या महाराष्ट्राला दाभोळकरांसारखं नेतृत्व होऊन गेलं. तिथे पुरुष आणि महिलांना एक्सप्लॉयटेशन करतो. हे होतच कसं मला सांग. कोणी केलं काय केलं ह्याच्यात नाही आपल्याला पडायचं, पण ती महिला तिथे जाते, तिला तिथे हॅरेसमेंट होते, तिचं एक्सप्लॉयटेशन होतं, तिचा गैरवापर एक महिला म्हणून केलेला जातो, चुकीच्या पद्धतीने तिच्यावर अन्याय होते. ती बोलायची हिंमत करत नाही कारण का तिला भीती दाखवली जाते त्या पुरुषाकडून की तुझ्या नवऱ्याला काहीतरी होईल, तुझ्या मुलाला काहीतरी. हा कोण चालणार माझ्या नवऱ्याला मुलाला काय होणार. आता जरी आमचे मतभेद असतील राजकीय, तरी मी जाहीरपणे तेव्हाही बोलले आणि आजही बोलते की माननीय मुख्यमंत्र्यांचे मी जाहीर आभार मानले की अशा बुवाला जेलमध्ये टाकलं ही आनंदाची. चांगल्याला चांगलं, माझे त्यांच्याबरोबर टोकाचे मतभेद, पण जेव्हा महाराष्ट्राचा विषय येतो आणि महाराष्ट्राचे सामाजिक विषय होतात तेव्हा मग ते ड्रग्सच्या विरोधात जर त्यांनी मोहीम उभी केली किंवा अशा अंधश्रद्धेच्या विरोधात उभी केली तर आम्ही ताकदीने सरकार बरोबर उभं राहू. लढाई आमची वेगळी, ती राजकीय आहे, ती 5 वर्षांनी ताकदीने लढूच. ते पण नाशिकला येतील बगरे सरांच्या विरोधात, आम्ही बगरे सरांच्या बाजूला टोकाची आम्ही एकामेकाच्या विरोधात टीका करू, आमची त्यांच्यावर लढाई होत राहील. पण काही प्रश्नांसाठी जी ही कोणी आम्हाला हे संस्कार केले, हे काही सेटिंगचं राजकारण नाहीये. हे संस्कार आमच्यावर कैलास यशवंतराव चव्हाणांनी केले की विरोधक हा शत्रू नसतो. एका सशक्त लोकशाहीमध्ये हा देश कुणाच्या मनमर्जीने चालणार नाही. हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये तुमची श्रद्धा, जी ज्याच्यावर श्रद्धा करायचे, विश्वास ठेवायचा तो तुम्ही ठेवा, तो तुमचा अधिकार आहे. पण एकदा उंबरठ्याच्या बाहेर आल्यानंतर ते नियम कायदे संविधानाच्या चौकटी, तिथे माझी आणि तुमची मनमानी चालणार. असाच देश मोठा होईल. त्याच्यातूनच हे इनोव्हेशन झालं. जर तुम्हाला बांधून ठेवलं असतं तर तुम्ही या गोष्टी करू शकल्या. त्या संविधानाने तुम्हाला आदर, एक मताचा दिला, एक निर्णयाचा दिला, एक विचाराचा दिला. त्या बुरसटलेल्या विचारात जर राहिलो नसतो किंवा आपणच असतो तर या ताई आणि मी आपण स्वयंपाकघरातच असतो ना. तुम्ही मुलीचा अवॉर्ड घ्यायला आला असता ना, मी इथे भाषण केलं असतं. आणि माझं म्हणणं आहे स्वयंपाकघरात राहण्याची कमीपणा नाही. महिला जी घरामध्ये स्वयंपाक करते आणि घर चालवते तिचं कौतुक. आता त्या ताई तिथे बसल्या, त्या यशस्विनी नावाच्या संस्थेमध्ये अतिशय उत्तम काम करतात. काय काय घरात वस्तू करतात आणि सगळ्यांना विकत असतात. बिग बाजारला मसाला विकतात, काय काय आवळा सुपारी, काय काय तुम्ही नाही केलं मला सांगा. बघा एक घरगुती महिला एक बिझनेस कसा उत्तम चालू शकते याचं जिवंत उदाहरण आहे. त्यामुळे तोही कमीपणा नाही. तुम्ही घराच्या बाहेर
जाऊ शकता, कारण का घरात कोणीतरी तुमची आई त्याग करते. कदाचित तुमच्या आईमध्ये आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त चांगले गुण असतील, पण तिने तुम्हाला हे मिळावं म्हणून तुमच्या आईने त्याग केला. त्याच्यामुळे तुम्ही आज सगळे इथे उभे आहात. त्यामुळे ही ह्या सगळ्या समाजातल्या प्रत्येक घटकाचे एक वेगळा रोल असतो आणि ते सगळे करत असतात. पण आज महाराष्ट्र 21व्या शतकामध्ये कुठे चालायचा थांबून आत्मचिंतन करायची वेळ आहे. अंधश्रद्धेच्या विरोधात आपल्याला सगळ्यांना खूप मोठी लढाई उभी करावी लागणार. आजही स्त्री भ्रूण हत्याचे केसेस येतात. आता एवढ्या सगळ्या कर्तृत्ववान महिला या पहिल्या रो मध्ये बसल्या. मग कसली स्त्री भ्रूण हत्या? पुरुषांच्या बरोबरीने या आमच्या लेखी सगळ्या आज देशामध्ये काम करतात आणि या आरक्षणवाल्या नाही. काही जणींना आरक्षण द्यावं लागतं, याचं कारण नाही तर त्या पुढेच येणार नाही. तर काही आरक्षणामधून काही मेरिट मध्ये अभ्यास करून पुरुषांच्या बरोबरीने आज देशात चालवता येत, निर्णय घेत आहेत. मग स्त्री भ्रूण हत्या का होते याची चर्चा व्हायला नको. तुमच्या पिढीने केलं पाहिजे. मी हुंडा देणार नाही आणि माझ्या भावाच्या लग्नात घेणार आहे हा निर्णय कधी तुम्ही घेणार? जर तो मुलगा चांगला असेल तर तो हुंडा मागणारच नाही. तरी आज हुंडा मुली होतात की नाही? शिकलेल्या असल्या तरी त्या बुवाकडे जातात की नाही? कशा जातात? तुमचा सायंटिफिक टेम्पर विज्ञानावर नाही का विश्वास? म्हणजे काहीतरी कुठेतरी हे काहीतरी मूर्त आहे कुठेतरी, ज्याच्यामुळे हा समाज या बुवाबाजीकडे वळाला. महाराष्ट्रात कधी नव्हते असले बुवाबाजी, आणि असले तरी सगळे पळ पिटाळून लावायचे गावात. पेचेच्या बाहेर इकडे यायचं नाही. बरोबर आहे की गावामध्ये उद्योग नाही चालणार ते बाहेर, गावाच्या बाहेर. आता तो गावात येऊनच मोठा 40 एकर घेऊन त्याचं दुकान सुरू करते. दुकान आहे कारण दुकानाचा अपमानच आहे. फसवण्याचे धंदे आहेत ते सगळे. ह्याच्या विरोधात आपण कधी बोलणार? किंवा आपला कोण जवळचा जात असेल तर तुम्ही जाऊ नको, मी जाणार नाही. ड्रग्ज महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज वाढले की नाही सांगा मला. गाववाडी वस्ती मुंबईच्या काही 4 ठिकाणी ड्रग्ज मिळायचे. कधी तुम्ही पुढाकार घेणार? नाही. तुमच्या लेकींना नाही म्हणायला शिकवलं पाहिजे. नुसतं शिकवणं उपयोगी नाही. तिला जे अयोग्य वाटतं त्याला नाही म्हणता आलं पाहिजे. त्या मुलीला तीच खरं सामाजिक बांधिलकी आणि क्रांती आहे. तुम्हाला छत्रपतींचं नाव, शाहू फुले आंबेडकरांचं नाव तेव्हाच घेत आहे तेव्हा तुमच्या लेकींवर तुम्ही हे संस्कार कराल की नाही म्हणायला भीती नव्हती. तुला पटत नाही ना, नाही म्हण. हुंड्याला नाही म्हण, ड्रग्जला नाही म्हण, आणि ही हिंमत मुलांनी पण दाखवली पाहिजे. ड्रग्ज वाढतात कसे? कमी व्हायला पाहिजे. तुम्ही तर शिकलेल्या. मग या पिढीकडे ह्या गोष्टी वाढतायत कशा? तर हा युवा पुरस्कार हा फक्त तुमचा कौतुक सोहळा नाहीये. माझी अपेक्षा आहे की तुमच्यासारख्या नवीन पिढी, तुम्ही लीडर्स आहात. लीडर्स काय फक्त मी आणि बगरे सर नाही इथे बसतोय आणि निवडून आलो. नेतृत्व फक्त लोकसभेत होत नाही, नेतृत्व समाजात तुम्ही करत असता. आणि ही अपेक्षा आहे मला तुमच्याकडून की पुढचं नेतृत्व जेव्हा बगरे सर आणि मी रिटायर होऊ तेव्हा आम्हाला तुम्हाला सगळीकडे बघायचं 10, 20, 25 वर्षांनी. त्यावेळी कधी या युवकाचा आपण त्यांना हा महाराष्ट्र तुमच्या हातात आम्ही देतो. तो पुढे न्यायचा नैतिक जबाबदारी असते तुमच्याकडे. खूप मोठी जबाबदारी आहे. आणि हे सगळे सामाजिक प्रश्न तुमच्या यशाबरोबर तुमच्या पवाड्यात जोडा, तुमच्या भाषणात जोडा, तुमच्या डान्स मधून लोकांना शिकवा. तुमच्याकडे गाडीला जो येईल त्याला सांगा की हुंड्याला जावायला स्कूटर देऊ नको, त्याला घेऊ दे स्वतःच्या पैशावर. त्यावेळेस झाला तुझी इलेक्ट्रिक असेल तरच लग्न करते, पोरीला सांग, नाही तर नाही करत जा. या गोष्टी गोड शब्दात चांगल्या पद्धतीने. आता वारकरी आहे तुम्ही बघा. आता मी स्वतः वारी चालते. मी तुम्हाला सांगितलं माझ्या पांडुरंगावर प्रचंड प्रेम आहे. मी सगळी नाही चालत, मी दोन्ही पालखी एक दिवस चालते कारण का माझ्या लोकसभा मतदारसंघात येतात. आम्ही पांडुरंगाचं नाव घे. पांडुरंगाची सगळ्यात मोठी ताकद काय माहिती? पांडुरंग हा एकच देव आहे या जगातला जो म्हणतो माझं दर्शन करायला येऊ नका. तुम्ही जर सेवा केली तर मी तुम्हाला दर्शन द्यायला येईल, माझ्याकडे येऊ नका. हा एकच देव. तुम्ही विचार करा ना, कुठला कोण असं सांगेल? बगरे सरांनी पण सांगणार नाही कामा आमच्याकडे पाठवू नका, आम्ही येतो तुमच्याकडे कामात. सोडत नाही. पण ही श्रद्धा आहे. त्याच्यामुळे अंधश्रद्धा ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हा छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, ज्याचा सार्थ अभिमान आम्हाला भाषेचा अभिमान आहे, आम्हाला आमच्या संस्कारांचा आहे. आणि जसा महाराष्ट्राचा आहे तसाच आमच्या भारताचा.
त्यामुळे भारताच्या ऐक्यासाठी आणि पुढच्या विकासासाठी चला सगळे मिळून आज एक नक्की ठरवूया की राजकारण होत राहील, त्या गोष्टी पुढे होत राहतील. म्हणजे मी गंमत म्हणून तुम्हाला एक जोक सांगते. बगरे सर आपली तर रोज निघतेच टीव्हीवरती. आपण बगरे सरांना मी आमचा 8 खासदारांचा एक ग्रुप आहे, त्याच्यात काल मी एक जोक टाकला शेवटी. कारण का आम्हाला 8 जणांना रोज वेगळ्या पक्षात पाठवतात, कधी काँग्रेसमध्ये, कधी भाजपमध्ये, कधी CPM मध्ये. मी काल बगरे सरांना म्हणलं फक्त मनसेत आपलं नाव लागलं नाही, बाकी सगळे पक्ष जाय. मग आम्ही असा ठरवलं आपापसात की आता इंडिया नको, आता आपण इंटरनॅशनलच करूया. राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 खासदार आता ट्रम्पच्या नेतृत्वातच जाऊया, चलो अमेरिका. असंच झालं नाही, दुर्दैव आहे. काय चेष्टा होऊन बसली आमची सांगा ना. आम्ही लोकप्रतिनिधी होतो, आम्हाला कमोडिटी करून टाकले. एक जोक होता काल, एक रील पाहिला मी. त्या रील मध्ये एक मुलगी जाते एका दुकानात आणि म्हणते मला 6 अंडी पाहिजे. हे खरंच आपल्यासाठी खूप गांभीर्याने घेणं आहे. यांना हसू येईल, बगरे सर हे आपल्यासाठी अतिशय अस्वस्थ करणारा जोक आहे. तर ती अंडी घेते आणि ती माणसाला विचारते ह्या पिशवीत दिलीस नीट जातील ना घरी, फुटणार बिटणार नाही एकदा अंडी घरी जायचं. तो दुकानदार म्हणतो काय आमदार खासदार आहे का फुटायला ही अंडी आहे. तुम्ही विचार करा सर, आपले हाल असे झाले. म्हणजे आमच्यावर आमच्या फ्रटर्निटी म्हणजे आम्ही आमदार खासदारांची म्हणजे दुर्दैव आहे हो. आम्ही याच्यासाठी नाही निवडून येत, आम्ही तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी निवडून येतो. आम्ही पॉलिसी मेकर्स आहोत. बगरे सर पॉलिसी ठरवतात कांद्याची, मोठा रस्ता कुठे येणार. बगरे सर ठरवतात की पुढची ऍग्रिकल्चर पॉलिसी काय असली पाहिजे, कॉमर्स मिनिस्ट्रीने काय काम, हे निर्णय घेण्यासाठी तुम्ही निवडून पाठवले. काय फुटकी अंड्यांवर जोक्स होण्यासाठी आम्ही नाही निवडून आलो. त्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्रांच्या देशाचं राजकारण एकीकडे, अंधश्रद्धा एकीकडे, या सगळ्यातून कुठेतरी अस्वस्थता मला तरी स्वतःला जाणवते. ती ठीक करण्याची वेळ आली. ती आमची पिढी करेलच, पण तुमची पिढी याच्यात जातीने लक्ष घालून काहीतरी क्रांती करूया आणि महाराष्ट्राची गेलेली आन बान शान ही आपण चांगल्या कामातून पुन्हा उभी करूया. हेच तर या कार्यक्रमाच्या मागचा आमचा विचार आहे. आपण आज आवर्जून या कार्यक्रमासाठी आला. थोडंसं माझं भाषण भरकटलं कारण का माझ्या गेले 2-4 दिवस मी या सगळ्या विषयांवर अस्वस्थ आहे आणि त्याच्यामुळे आणि भेटले तर फक्त मीडियामध्येच भेटते. त्यांना जे विचारायचं ते सांगतात. ते आमच्याबद्दल रोज काय ना काहीतरी त्यांचा कोण सूत्र त्यांना भेटतो मला माहिती नाही. रोज आमच्याबद्दल जे आम्हाला माहिती नाही बगरे सर आपल्याबद्दल तो सूत्र सांगत असतो. तर कोण सूत्र आहे का मॅन्युफॅक्चरिंग करतो. तुम्ही जशा गाड्या मॅन्युफॅक्चरिंग करता तसे सूत्र कुठून मॅन्युफॅक्चर होतात राज्यात देवालाच ठाऊक. पण शेवटी 24 तास चॅनल कसं चाललाय, त्यांना पण चॅनल चालवायचं, त्याचा इतना बी हक बनताय. पण हक बनत असला तरी त्याला आमची आबरू काढू नका एवढीच विनम्र. पण आज आपण आलात, संस्थेने नेहमीच आम्हाला ही साथ दिली. अतिशय उत्तम संस्था, सगळी नेतृत्व इथे चालवतात आणि चांगल्या दर्जाचं शिक्षण. समानता कशातून येते, समानता ही किंवा प्रतिष्ठा ही पैशाने आणि यशाने येत नाही, ती फक्त आणि फक्त शिक्षणातून आणि तुमच्या मेहनतीतून येते. त्यामुळे या संस्थेने चव्हाण सेंटर बरोबर जी प्रतिष्ठा आमची संस्थेची वाढवली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे सरांचे मनपूर्वक